रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक कृषी कन्या निकिता चव्हाण. तर हा प्लॉट आहे जो मी डेव्हलप केला आहे. मी तासगाव तालुक्यातून प्रतिनिधी म्हणून काम करते. तर हा पूर्ण प्लॉट जो तुम्ही बघताय तो मी डेव्हलप केला आहे. पहिल्यापासून ह्या प्लॉटला आपलंच रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरलेलं आहे. तर शेतकरी समाधानी आहे का, त्यांना हा रिझल्ट आवडलाय का, हे आपण शेतकऱ्यांकडून स्वतः जाणून घेऊया. नमस्कार. आमच्या शेतकरी बांधवांना तुमची ओळख करून देते. द्या सर ओळख. अनिल जाधव, कवठेकण, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. हा माझा प्लॉट 265 व्हरायटी 265 आहे. मी सगळे रामा ॲग्रोटेकचे प्रत्येक सांगतील तसे मॅडमनी सगळे औषध वापरलेले आहेत. आज प्लॉटला माझे 3 महिने पूर्ण झालेत, तरी प्लॉट असा माझा म्हणावा असा सगळ्यात बेस्ट क्वालिटी असा प्लॉट आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, मी ह्या प्लॉटला फेब्रुवारीमध्ये व्हिजिट दिली होती. सरांनी मला सांगितलं होतं माझा प्लॉट उठला नाही तर बघा मग. तर त्यांना मी म्हणलेलं उठणार, तुम्ही नंतर मला सांगाल समाधानी आहे का नाही. सर तुम्हीच सांगा, मी ज्या वेळेला इथं व्हिजिटला आलेले आहे तेव्हा या प्लॉटची कंडिशन कशी होती. माझा प्लॉट फक्त एक शिवडीसाठी एवढा होता नॉर्मल. मला येईल का नाही हा गॅरंटी नव्हती. उन्हाळ्यात इकडे एवढ्या टेम्परेचरला एवढी काळोखी आणि म्हणावं असं हे ताकद पानात ग्रोथ अशी म्हणावी अशी मिळणार नव्हती. पण ह्यांचं जशी कंपनीची औषधं वापरली त्यानंतर हा जसा प्लॉट उठलेला आहे तो हा मनासारखा प्लॉट उठलेला आहे. मी एक दिवशी असं व्हिजिटला बोलवलं होतं. त्यांनी असं सांगितलं की माझी प्रत्येक औषध वापरा. मला त्यांच्याकडे शंका नव्हती की भरपूर कंपन्या असल्यामुळे मला यांच्याकडे शंका नव्हती. तरीसुद्धा म्हणलं एक वेळ होऊ दे वापरून. तर त्यांना मी म्हटलं नाही प्लॉट आला तर तुम्ही माझे पैसे परत द्यायला पाहिजे. तरी मनासारखं त्यांनी मला औषधं दिली. व्हिजिट 2 वेळा केली. असा प्लॉट उठलेला आहे माझा की बघण्यासारखा प्लॉट झालेला आहे. मित्रांनो, मी यांच्या प्लॉटची परिस्थिती बघून मी त्याप्रमाणे त्यांना औषधं दिली. पानं मरतुंगळी झालेली, त्यांच्यात ताकद नव्हती, त्यामुळे मी त्यांना स्टीम ग्रो दिलं, नॅनोशक्ती दिलं. नॅनोशक्ती रूट मॅजिकमुळे चांगली झाली आणि नॅनोशक्तीमुळे खूप उपयोग आहे. आणि त्याच्यानंतर मी त्यांना दिलं रोडोके, पानाची रुंदी वाढली आणि आता त्यांनी सोडलेलं आहे ह्याच्यामध्ये बायोसमृद्धी. त्याच्यामुळे ह्या ऊसाची उंची वाढलेली आहे. सुरुवातीला नॅनोशक्ती आणि रूट मॅजिक दिल्यानंतर काय रिझल्ट आला जरा सांगा. मला वाटले इतके फुटवे उठणार नाहीत, पण इतके फुटवे उठलेत. प्रत्येक कोंबात 18 ते 19 फुटवे आहेत. आत्ता मला फुटवे बॉस म्हणले तरी सुद्धा सर म्हणतात, मॅडम म्हणतात की मला तुम्हाला पाहिजे अजून तेवढे फुटवे निघतील. ते पहा माझे फुटवे आता. भरपूर फुटवे झालेले आहेत. आणि एकच बेटाला आहेत का अजून भरपूर? सगळ्या भरपूर बेट असले सगळ्या. कोणताही ऊस तुम्ही बघा, सगळ्या ऊसाला 18 ते 19 फुटवे आहेत. पानाची रुंदी आणि आत्ता एक कांडीवर ऊस आहे आपला. 3 महिन्याचा प्लॉट आहे. पानाची रुंदी हे पहा, पानाची रुंदी 4 बोटाची माझी पानाची रुंदी आहे. दादा, आता हे सगळं तुम्ही वापरलंय तर तुम्हाला विश्वास बसलेला आहे का? पूर्ण मला विश्वास बसलेला आहे. इथून पुढं सगळ्या मी माझ्या प्रत्येक कोणत्याही क्षेत्रात रामा ॲग्रोटेकच वापरणार इथून पुढं. आता इतर कंपन्या तुम्ही म्हटला तसं आणि रामा ॲग्रोटेक ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतात? रामा ॲग्रोटेक आणि बाकीच्या इतर कंपन्यापेक्षा रामा ॲग्रोटेक हे सर्वात उत्तम असं प्रतीक आहे. महाराष्ट्रात बांधावर जाऊन करणारी कंपनी एकमेव रामा गोल्ड. प्रत्येक शेतात स्वतःहून व्हिजिट आणि बिगर पैशाची न पैसे घेता व्हिजिट येऊन करणारी सगळी भारतातील 1 नंबर कंपनी रामा गोल्ड. कधीही त्यांनी माझ्याकडे पैशाचं असे केलेलं नाही. मॅडम, तुमच्याकडनं कुठलं सर्व्हिस चार्ज किंवा मार्गदर्शनाचे पैसे घेतात का? नाही, कधीच नाही. त्यांनी पैसे मागितले काही नाही. स्वतः येऊन व्हिजिट करून गेले. 1 नंबर प्लॉट आलेला आहे. हीच आहे रामा ॲग्रोटेक कंपनीची ताकद. तर हे बघा, सोनं उगवलंय शेतामध्ये. रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. माझ्या तासगाव तालुक्यामधील शेतकरी मित्रांना मी आवाहन करते की मी तासगाव तालुक्याची प्रतिनिधी आहे. माझं दुकान वरचे गल्ली बिलवडी नाके येथे आहे. तर कोणालाही तासगाव तालुक्यामध्ये औषध हवे असेल तर त्यांनी मला संपर्क साधावा. मित्रांनो, हा बघा 3 महिन्याचा ऊस कसा आलाय.
3 महिने झाले आणि सगळे रामा ॲग्रोटेकची त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीपासून जी खतं दिली ती मी सगळे वापरलेले आहेत. तुम्ही हे वापरा आणि त्यांना भरघोस पीक उत्पादन पाहायचं असेल तर या. फुटवे पण बघा, फुटवे. जाडी बघा, रुंदी बघा पाण्याची. 3 महिन्याचा प्लॉट आहे. 3 महिन्याचा प्लॉट आहे हा फक्त. 1 2 3 4 कांड्या तयार आहेत आता. हा. महत्वाचं म्हणजे पाण्याची खूप कमतरता होती. पाऊस पण ह्यावेळेला लेट झालेला आहे, अजून सुरुवात पण नाही झाली. पण ह्या ऊसाचा जो तग धरलेला आहे तो फक्त रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टनीच झालेला आहे. 40 अंश टेम्परेचरला तापमान इतकं असून पानाचा ग्रोथ आहे असा हिरवा राहिलेला आहे. पाण्याबद्दल काय सांगाल? किती पाणी कमी पडलेलं? पाणी भरपूर कमी पडलं. पाणी जवळजवळ मला हे जर पाणी असतं तर आज माझ्या छातीच्या वरती ऊस डोक्या इतकं असतं 3 महिन्यात. तर शेतकरी मित्रांनो, हा रिझल्ट बघून माझे शेतकरी तर समाधानी झालेलेच आहेत, खुश पण झालेले आहेत. तुम्हालाही असंच खुश व्हायचं असेल तर रामा ॲग्रोटेकची उत्पादने वापरा. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा ऊस असेल, फळवर्गीय असतील किंवा फुले असतील किंवा तरकारी पीक, कोणताही पिकासाठी रामा ॲग्रोटेकची उत्पादने तुम्ही नक्की वापरा. तासगाव तालुक्यामध्ये तुम्हाला रामा ॲग्रोटेकची उत्पादने हवे असतील तर मला संपर्क करा. माझा नंबर आहे 9356966318. सर, तुमचा माझ्यावर पूर्वी म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आलेला तेव्हा अजिबात विश्वास नव्हता रामा ॲग्रोटेकच्या कंपनीवर, पण तुम्ही जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्याबद्दल मी तुमची खूप ऋणी आहे. अशीच तुमची प्रगती होऊ आणि तुमच्यासोबत माझी पण प्रगती होऊ आणि हा रिझल्ट बघून बाकीच्या शेतकऱ्यांची पण प्रगती होऊ. माझा एक उद्देश की प्रत्येकानं रामा ॲग्रोटेकच वापरावं. कारण अजून मी कोणतंही खत बाकीचं युरिया वगैरे कोणतंही खत वापरलेलं नाही. सगळे ज्यांनी सांगतील तशा पद्धतीने. आणि माझा खर्च आत्ता माझा 1.5 एकराचा प्लॉटला मला फक्त 7,000 रुपये खर्च आलेला आहे. 7,000 रुपये खर्च करून हा माझा प्लॉट आज छातीला टेकायला आलेला आहे. तुम्ही रासायनिक वापरलं असतं तर? रासायनिक वापरलं असतं तर मला एक सुधी म्हणजे माझा प्लॉटच झाला ना. खर्च किती झाला असतो? खर्च सांगितलं 7,000 रुपये माझा. रासायनिकला खर्च किती? रासायनिकला माझं जवळजवळ 15,000 गेले असते. डबलच खर्च झाला असता. डबलच खर्च. डबल खर्च झाला असता. पण रामा ॲग्रोटेकने माझा सोन्यासारखा संसार उभा केलेला. तर शेतकरी मित्रांनो, तर आता हे जे फुटवे तर वाढलेलेच आहेत, तर ह्याच्या जाडीसाठी आणि वाढीसाठी आपण या ऊसाला देणार आहे ऊस स्पेशल. तर इथून पुढं ह्या ऊसाची ग्रोथ पाहण्यासाठी आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. धन्यवाद. राम.